हरिकमल सभा घेतल्या चंद्रपूर प्रत्येकाने प्रचंड याचं कारण आपल्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। वर्षात लढाई करताना दिल्ली आता तर मुंबई प्रत्येक ठिकाणी गल्लीतून दिल्लीपर्यंत आंदोलन केले आणि ह्या आंदोलनात आपण जी सभा बाळगली नाही। आपल्यातले कित्येक साथी हे तुझं भविष्य फाटकं त्यातले 10% तर तुमचं ऐकतील नाही कारण आपल्यात गेले नाही आपण अनुभवाचे नव्हते बरोबर आहे ना। कार्यरत कर्मचारी मिळून 7 मतं तुमची होणार आहे। किती 1.25 कोटी किती मतं रे आणि कोणाचा बाप ते थांबवत नाही। नॅशनल एज्युकेशन कमिटी अन्याय त्याला कराय आणि आपली धमक रेषा तुम्हाला विचार नाही अनुभव वर्षानुवर्षाचा बरोबर आहे। ही 1.25 मताची त्याचं कारण बनेल। मी असं काम मी सायबर कार्ड होतं त्यांना 140 मतं होतं पूर्ण बीजेपीला बरोबर आहे। हे 1.25 काढून घेतलं जायचं हे 1.25 कोणाला मिळतील त्याचं आपण करणारा नाही आपण ठरवणार जाऊ बरोबर आहे काय बरोबर आहे का बस आता आपण ठरवून आपण ठरवणार राजा बाजाने डाळ की राजा बन हे दिल्या खैरात बघतायत फुकट आणि ज्याचे पैसे तो वनवन फिरतोय मरतोय घराघरात अपमान सहन करतोय हे आपल्याला अजिबात मान्य नाही। आज या आझाद मैदानावरून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि परवानगीनं आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण हे डिक्लेअर करतोय की जर आपलं काम महाराष्ट्र हरियाणाच्या आचारसंहितेच्या अगोदर झालं तर आपण या सरकारला निवडून देऊ। मान्य आहे का मान्य आहे का। जर आपलं काम झालं नाही तर आपण कोणालाही मत देऊ पण यांच्या कॅन्डिडेटला मत देणार नाही। मान्य आहे का मान्य आहे का। आपल्याला शक्ती दाखवल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही। आपल्या संस्कृतीमध्ये शक्तीला खूप मोठी किंमत आहे। शक्तीची पूजा करणारे लोक आहे आपण देवी मातेला शक्ती मानतो म्हणून तिचं मंदिर वर आहे आणि शंकर भगवानाचं मंदिर खाली आहे बरोबर का बरोबर आहे। आपल्याला शक्ती वाढवायला पाहिजे। आपल्याजवळ शक्ती कोणती आहे आपल्याजवळ ही शक्ती नाही पैशाची शक्ती नाही सन्मानाची शक्ती नाही आपल्याकडे शक्ती फक्त एकीची ठेवणार एकीची शक्ती ठेवणार का ते एकीचं बळ आपल्याला कामी येणार आहे आणि तेच फक्त आपल्याला आपली शक्ती जरा मोठी असली तर हे आपली पूजा करतील उपासना करतील आणि म्हणून हे संस्कृत सुभाषित आहे अश्वमेव नैव व्याघ्रवच नैवच अजापुटनी दत्तात बरोबर घातक आणि घोड्याचा बळी देत नाही हत्तीचा बळी देत नाही नाहीच नाही बकऱ्याच्या वाचा जातो कारवी दान धरून ओढून मिळू शकतो दुर्बळ आहे सार्थक आहे आपण दुर्बळ नाही देश पाप देश आहे केलेला वाढवलेला देश आहे आणि हे दलाल जे तिथे बसले त्याच्याची होत आहे हात कापतायत आणि म्हातारे लोक आपल्यासारखे उडवतायत वृद्धाश्रम अरे बापा वृद्धाश्रम काय उघडतो आमचे पैसे आम्हाला दे आम्हाला वृद्धाश्रमाची गरज नाही बरोबर आहे की नाही। आपले पैसे दाबून ठेवणार 50 रुपयासाठी वृद्धाश्रम उघडतो त्याच्या भिकेवर जागा फक्त यांचा भिका घ्या स्वाभिमानाला जगू नका अशा आपल्या भारत देशाची स्थिती लावलेली आहे की देशाला भिकारी करून ठेवलेलं आणि जे आपण लोक त्याचे मालक आहे आपल्याला ते म्हणण्यासाठी माहिती व्हायची का बेट नाही तुम्हाला मुंबईची 7 बेट पोर्तुंनी त्यांना आणून टाकले बेट कोणी
बरोबर आहे. हे इथंच चालू आहे. पैसा सरकार देवाला त्याचं मत नाही असं ते बरोबर विरोध झाला पाहिजे की नाही. हा याच्या पुढे NSCच्या वाटूला सगळा एका आणि त्याच्यानंतर जो निर्णय त्यांचा होईल तो आपण सगळी बघा. बरोबर बरोबर आहे का. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आले म्हणलं मी करतो पळा कोणच बरोबर आहे. जिकडे आपण म्हटलं दिल्लीचा फोडलेले लोक आहे तुम्ही तिथे लोक आहे का आणि यावेळेस तेच काय जर आम झालं नाही तर बरोबर अफवा सरतात परवा कोणीतरी पसरवली तुम्हाला कॅन्सर झालं. दुसऱ्या गावी डेटच चेंज सांगितली तर केलं म्हणाले. तिसरी आम्ही तुमचं काम झालं पण आता जायचं काम नाही. ती संख्या आणखी त्या अफवी असतात. एक अफवा आहे की राऊत साहेबांना काहीतरी नेता अरे बाबा मला कशाला व्हायचं नेता नाही पण ते कशाला करत. जर ते नेता व्हायचं नाही तर या भानगडीत गुन्ह्यात आणत कशाला जातात. आपलं हे त्यांचं बरोबर आहे. कारण आपल्याला काय वाटतं कोणी काही देतं म्हणजे आपल्यापासून काही पाहिजे. सकाळी कोणा रामराम केलं तरी आपण म्हणतो हातकिशाला हात लावतो सगळं पैसे मागतो काय बरोबर आहे ना. पण तसं काही नसतं. काही नाते याच्या पलीकडचे असतात. रामाला वनवास झाला लक्ष्मणाला झाला का नाही. राम वनवासात गेला पण लक्ष्मण वनवासात गेला की नाही. बिना शिक्षेचा गेला. रामाची प्रत्येक लढाई तो लढला आणि जिंकल्यानंतर रामाला सीता मिळाली आणि अयोध्या मिळाली. लक्ष्मणाला काही नाही मिळालं. त्याला देहदंडाची शिक्षा मिळाली. एवढंच समजा तुम्ही माझे राम आहे मी तुमच्या लक्ष्मण आहे. विषय समाप्त. प्रत्येक नातं स्वार्थी नातं नसतं. एवढंच बोलतो दोन नारे में जोडा. नारे बोलत जायचे हम सब ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. आपला भारत देश जगातला सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देश. त्या ज्येष्ठ आणि देशाचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक याचा अभिमान यांनी आपली स्थिती करून ठेवलेली आहे. पण आपण सारी श्रेष्ठ नागरिक आहे म्हणून ज्येष्ठ भारत श्रेष्ठ ज्येष्ठ भारत जय भारत. आता भाषण संपूर्ण एकच होतो डायरेक्ट जनगण म्हणून पुढे जामला हे भूटाकडे जातात. हे मागच्या कुठल्या लोकांचे फोटो येत नाही ना. चला चला सांगूया दोन दिवसाच्या आतही आपला पेन्शन मिळू शकते असा एका प्रकारचं नियोजन राऊत साहेबांना लावलेलं आहे. आपण काही भीक मागत नाही. आपला पैसा सरकारकडे जमा आहे. सरकार आपल्या पैशाचा कर्जदार आहे. त्या CPF आपला पैसा बाहेर काढत नाही आणि जोपर्यंत आपल्याला CPF पैसा देत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहणार आहे. आणि राऊत साहेबांना एकच विनंती करतो येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर